आज सुरू आहे आषाढ स्पेशल अशी मस्त पार्टीची तयारी. आज मी इथे बनवलंय मस्त असं मटण सुक्का, मटणाचा रस्सा आणि यासोबतच आळणीसुद्धा. मस्त अशी नॉनव्हेजची थाळी माझी इथे सजलेली आहे आणि मस्त बेतसुद्धा रंगलाय. बरं ही थाळी ना मी खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि बनवायची पद्धत तर तुम्हाला खूपच जास्त आवडणार आहे. आणि तुम्हाला सांगू, खूप अशा ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे ना, की ज्यामुळे तुमचा जास्तीचा पसारा होणार नाही आणि तो भांड्यांचा राडा तर अजिबातच होणार नाही. म्हणूनच म्हणते हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि ही थाळी तुम्हाला नक्की आवडेल याची मला गॅरंटी आहे. चला मग फार वेळ न दवडता पटकन अशी रेसिपीला सुरुवात करूयात. आता सगळ्यात आधी तर आपल्याला मटण शिजवून घ्यायचंय. तर यासाठी मी काय करणार आहे, कुकरमध्ये शिजवणार आहे की जेणेकरून 3-4 शिट्ट्यांमध्ये अगदी व्यवस्थित असं मटण शिजलं जाईल. आता कुकरमध्ये घालूयात थोडंसं तेल आणि यासोबतच इथं मी चरबी सुद्धा घेतलेली आहे. थोडीशीच आहे, फार मी चरबी कधी आणत नाही. हे चरबी आधी तेलासोबत थोडीशी परतून घेते. मग यामुळे काय होईल ना, आपल्याला एक्स्ट्राचं तेल घालायची गरज पडणार नाही. आता या तेलामध्येच आपल्याला 2 मध्यम आकाराचे कांदे असे बारीक चिरून घालायचे आहेत आणि थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे चांगले परतून घ्यायचे आहेत. खूप अगदी रंग डार्क होईपर्यंत नाही परतलं तरी सुद्धा चालेल, पण थोडेसे सॉफ्ट व्हायला हवेत. यासोबतच 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट सुद्धा आवश्यक घालायची आणि ही आलं लसणाची पेस्ट सुद्धा चांगली या कांद्यासोबत परतून घ्यायची. कांदा परतून झाला, आलं लसूण पेस्ट परतून झाली की मग मी 1 छोटा चमचा भरून हळद यामध्ये घातली आणि मटण इथे मी आधी स्वच्छ धुवून घेतलं होतं. 1 किलो मटण घेतलेलं आहे. छान स्वच्छ धुवून घेतलं आणि यासोबतच मटणाचे इथे मी मध्यम पीस करून ठेवलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता मध्यमच आहेत. खूप जाड मोठे-मोठे ठेवायचे नाही किंवा अगदी बारीक सुद्धा ठेवायचे नाहीत. आता हे मटण आपण या कांद्यासोबत चांगलं परतून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाची टिप, बऱ्याचदा मटण ना खूप असं रबरासारखं लागतं किंवा हवं तितकं चांगलं शिजत नाही. यासाठी काय करायचं, सगळ्यात आधी तर मी इथं खडे मीठ घातलेलं आहे. खडे मिठामुळे छान टेस्ट येते किंवा तुम्ही साधं मीठसुद्धा घालू शकता. अंदाजापेक्षा थोडंसं जास्त घालायचं. समजा 1 चमचा घालत असाल तर पाव चमचा एक्स्ट्रा घालायचं. आता मटण शिजवत असताना महत्त्वाची टिप, की जेणेकरून मटण व्यवस्थित असं शिजलं जाईल, अजिबात रबरासारखं लागत नाही आणि चवसुद्धा खूप छान लागते. तर मटण आधी या सगळ्या साहित्यांसोबत खूप चांगलं परतून घ्यायचंय. लागू द्यात तुम्हाला 10 मिनिट लागले, 15 मिनिट लागले तरीसुद्धा चालतील, पण मटण चांगलं परतून वाफ देऊन घ्यायचंच आहे. जितकं चांगलं तुम्ही आधीच परतून घ्याल तितकीच चांगली टेस्ट येणार आहे. आता इथं मी झाकण ठेवलेलं आहे कुकरचंच, फक्त शिट्टी मी लावली नाही. हवं तर रिंगसुद्धा तुम्ही काढून ठेवू शकता. आता साधारण 1 मिनिटभराची वाफ दिली आणि तुम्ही इथे बघू शकता हलकं-हलकंसं असं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. अजून आपण अजिबात पाणी यामध्ये घातलेलं नाही. तरीसुद्धा पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. जसं-जसं तुम्ही आणखीन परतत राहाल ना, तसं-तसं आणखीन जास्त यामध्ये पाणी सुटतं. मी अशी वाफ 2 वेळा दिलेली आहे आणि यानंतर आता इथे मी कोथिंबीर थोडीशी घातली, तीसुद्धा चांगली मिसळून घेतलेली आहे आणि पुन्हा मी 1 वाफ देणार. अशी वाफ आपल्याला 2 ते 3 वेळा तरी द्यायचीच आहे. मटणसुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे. 10 मिनिटापेक्षा जास्त हे वेळ हे परतून घेतलं की मग छान चव येते. शिजतंसुद्धा व्यवस्थित. आता यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे. बरेच जण काय करतात, की कुकरमध्ये शिजवलेलं चिकन असू देत, मटण असू देत, अजिबात आवडत नाही. मग अशा वेळेस तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता. हवं तितकं गरम पाणी यामध्ये घालायचं. वरती एखादं ताट ठेवायचं आणि ताटावरती सुद्धा आपल्याला गरम पाणीच ओतायचं आहे किंवा थंड पाणी ओतलं तरीसुद्धा चालेल. आणि त्या वाफेवरती छान असं मटण आपल्याला शिजवून घ्यायचं. आता कुकरमध्ये शिजवतोय ना, यासाठी मी कुकरचं झाकण लावली, शिट्टी लावलेली आहे आणि कुकरच्या 4 शिट्ट्या इथे मी करून घेणार. आता जोपर्यंत कुकर होतोय ना, तोपर्यंत वाटणाची तयारी करून घेऊ. यावेळेस तुम्ही भाताचा कुकरसुद्धा लावून घेऊ शकता. तर इथे मी 4 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत किंवा कांदा जर जास्त मोठा असेल तर 3च तुम्ही घेऊ शकता. आणि सुकं खोबरं मी इथं घेतलेलं आहे साधारण अर्धी वाटी. साधारण जर खोबऱ्याची अर्धी वाटी असेल तर त्यातली अर्धी म्हणजे अशी पाव वाटी भरून खोबऱ्याचे काप करून घेतलेत. कांदासुद्धा इथे मी असा उभा जाडसरच चिरून घेतलाय कारण वाटणाला आपण तो परतूनच घेणार आहोत. कांदा चिरून झाला की 1 इंच आल्याचे तुकडे सुद्धा बारीक करून घ्यायचेत आणि 1 गड्डी लसूण सुद्धा इथे मी सोलून घेतला. वाटण्यासाठी लागणारं सगळं साहित्य इथे मी चिरून ठेवलेलं आहे साईडला. आता पटापट भाजून घेऊ. 1 कढई घेतली, छान त्यामध्ये तेल घातलेलं आहे साधारण 1-1.5 पळी भरून. आता सगळ्यात आधी तर मी तर छान गोल्डन रंग येईपर्यंत खोबरं भाजून घेतलं. खोबरं भाजून झालं की लगेचच यामध्ये कांदासुद्धा घालायचा आहे आणि हा कांदासुद्धा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. सगळ्यात जास्त वेळ लागतो तो कांदा परतून घेण्यासाठी. यामुळे तुम्ही आधीपासूनच ही तयारी करून ठेवली तरीसुद्धा चालणार आहे. असा थोडासा लालसर कांदा झाला की मग यामध्ये आलं आणि लसूणसुद्धा घालायचं आहे आणि हे सुद्धा साधारण 1 मिनिटभरासाठी छान परतून घ्यायचं. आता कांद्यासोबतच 1 मध्यम आकाराचा टोमॅटोसुद्धा जाडसर चिरून घेतला होता. हा सुद्धा थोडासा परतून घेऊ. हलकासा सॉफ्ट झाला तरीसुद्धा चालणार आहे. हवं तर गॅसची फ्लेम इथे तुम्ही बंदसुद्धा करू शकता.
कोणतेही खडे मसाले मी इथे घेणार नाहीये, कारण ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. खडे मसाले घेतले, ते भाजायचे, मग दळायचे, याला थोडासा वेळ लागतो. आता इथे ना कुकरच्या 4 शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहेत आणि मटण शिजलं आहे की नाही हे सुद्धा चेक करू. तर मटण मस्त असं शिजलं गेलेलं आहे. छान यामध्ये अळणी पाणी तयार झालंय. यामधलं थोडंसं अळणी पाणी मी साईडला करून ठेवणार आहे आणि यानंतर लगेचच आता आपण मसाला तयार करायला घेऊ. म्हणजे जे वाटण आपण तयार केलं होतं ना, ते वाटण आपण परतण्यासाठी घेऊ. तर बघा, तेल मी घेतलेलं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती तर्री हवी आहे ना, यानुसार तुम्ही तेल इथे घेऊ शकता. बघा, भांडीसुद्धा आपण जास्त वापरलेली नाहीयेत. कुकर घेतला होता. कुकर इथलं आपण पुन्हा एकदा वापरणार आहोत. तो कधी वापरायचा ते सुद्धा सांगणार आहे. कढईमध्ये आपण सगळं साहित्य वाटणाचं भाजून घेतलं होतं. पुन्हा कढईच आपण मसाला तयार करण्यासाठी घेतलेली आहे. आता वाटण फक्त मी तेलामध्ये असं मिसळून घेतलं. यामध्ये काही बेसिक मसालेच घातलेले आहेत. घरगुती आपला जो साठवणीचा मसाला असतो तो घाला किंवा कांदा लसूण मसाला आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे घालायचा आहे. थोडीशी हळद घातलेली आहे. रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर घातली आणि यासोबतच कोणताही नॉनव्हेजचा एखादा मसाला 1 चमचाभर यामध्ये आपल्याला घालायचा आहे. आता मसाला फक्त वाटणामध्ये मी मिक्स करून घेतला. आता यामध्ये कंपल्सरी आपल्याला दही घालायचं आहे. दहीमुळे ना छान तर्री येते आणि एक संथपणा सुद्धा येतो. टेस्ट सुद्धा हलकीशी वाढली जाते. अगदी 1-1.5 चमचाच दही फेटून घातलेलं आहे. तसंच दही घालायचं नाही. नक्की फेटून घालायचं आणि यासोबतच अर्धी वाटी पाणी सुद्धा घातलंय. कारण की मसाले जे आहेत ते खाली कढईला चिकटू नये, तळाला चिकटले तर मग काय होईल ना, वास सुद्धा वेगळा येतो आणि मग टेस्ट सुद्धा कमी होते. थोडंसं मिसळून घेतलं, यावरती झाकण ठेवणार आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार. वाफ दिली की पटकन असा मसाला तयार सुद्धा होतो. फार वेळ परतत बसायची गरज पडत नाही. 1-2दा मध्ये-अधे मी हलवून घेतलं होतं किंवा असं वाटलं की पाणी थोडंसं कमी वाटतंय, तर अशा वेळेस थोडंसं तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता. चला, मसाला परतून झाला. यामधला वाटीभर मसाला मी साईडला काढून ठेवलाय. आता यामध्ये शिजवलेलं मटण आपल्याला घालायचंय. तुम्हाला कितपत घालायचं यानुसार घालू शकता किंवा रश्श्यासाठी तुम्हाला जितकं मटण साईडला ठेवायचंय तितकं तुम्ही ठेवू शकता. आता चवीपुरतीचं यामध्ये मी मीठ घातलेलं आहे. मसाला वगैरे आपण सगळं आधीच घातलंय. आता फक्त मीठ घातलं आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असं तर्री साईडला सुटायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये भरपूर कोथिंबीर घालूयात आणि थोड्या वेळासाठी परतून घेऊयात. साधारण 3-4 मिनिटांसाठी तरी, किंवा तुम्ही आणखीन थोडंसं परतून घेतलं तरी सुद्धा चालेल. आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असं आपलं मटण सुक्कं तयार झालेलं आहे. हे आता आपण साईडला करून ठेवूयात आणि रश्श्याची सुद्धा तयारी करूयात. बघताय ना किती चमचमीत दिसतंय. आता मी हे साईडला करत आहे. जो आपण कुकर घेतला होता, कुकरमध्येच आपण मटण वगैरे शिजवलं होतं. कुकरमध्येच रस्सा बनवणार आहोत. वेगळं भांडं घ्यायची गरज आहे का? तर अजिबातच नाही. आता हा जो रस्सा आहे किंवा अळणी पाणी आहे ते थोडंसं गरम होऊ देऊयात आणि थोडंसं गरम झालं की मग मी तुम्हाला म्हटलं होतं ना वाटीभर जे मसाला आहे तो मी साईडला करून ठेवला होता, तो यामध्ये घालायचा आणि चवीपुरतीचं मीठ घालायचं. जर तुम्हाला रस्सा थोडासा वाढवायचा असेल तर गरम पाणी यामध्ये तुम्ही घालू शकता. घातलेला मसाला, मीठ व्यवस्थित मिसळून घेतलं आणि छान उकळी येऊ द्यायची. सुरुवातीला एक उकळी आली की गॅसची फ्लेम कमी करायची आणि 5-1 मिनिटासाठी चांगला मसाला शिजवून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घातली आणि साधारण एक 4-5 मिनिटांसाठी उकळी आल्यानंतर मस्त उकळू दिलेलं आहे आणि तुम्ही इथे बघताय मस्त तर्री आलेली आहे की नाही. मस्त रस्सासुद्धा आपला तयार झालेला आहे. संपूर्ण आपली थाळी तयार झाली आणि अशी थाळी ज्यांना नॉनव्हेज खूप जास्त आवडतं त्यांच्यासाठी आषाढ पार्टी स्पेशल असणार आहे. नक्की ट्राय करून पहा. खूप सोपी आहे. तुमच्या घरातल्यांना तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे. नक्की ट्राय करा आणि अशाच रेसिपीसाठी पटापट फॉलो करून घ्या. आणि हो, रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा.